आज झाला लग्नात राडा आणि दबा धरून बसलेला स्क्वॉडनेस केला अचानक नवरदेवावर अटॅक. आणि तर रामराम सर्वांना, आणि मी सँडी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नव्या व्लॉगमध्ये. सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि मला शूटला आज लवकर निघायचं होतं, त्यामुळे मी लवकरच उरकायला सुरुवात केली. उरकून झाल्यानंतर चार्जिंगला लावलेली बॅटरी आणि चार्जर घेऊन मी माझी बॅग पॅक करून घेतली. शूटसाठी लागणारं सर्व साहित्य बॅगेत व्यवस्थित भरलेलं आहे की नाही ते एकदा चेक करून घेतला. तर आज मी निघालेलो आहे एका नवीन ठिकाणी शूटसाठी. बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे. चार्जर आणि कॅमेऱ्याची बॅग सर्व पॅक झालेली आहे. आज आपल्याला ज्या ठिकाणी लोकेशनला जायचं शूटला, ते साधारणतः माझ्या लोकेशनपासून 165 किलोमीटर अंतरावरती आहे. 4 वाजलेले आहेत आणि साधारणतः 7 वाजेपर्यंत मला क्लायंटच्या घरी पोहोचायचं आहे. अजून आपल्यासोबत 2 फोटोग्राफर्स आहेत, तर त्यांना आपल्याला समोर जाऊन पिक करायचं आहे. शूटसाठी लागणारे सगळे इक्विपमेंट भरलेली बॅग आणि माझा मोबाईल घेऊन मी घराच्या बाहेर पडलो. जिन्यावरून खाली उतरतानाच बाहेर पाहताना लक्षात आलं होतं की अजूनही पाऊस चालू आहे. पण वेळ घालवण्यात काहीही एक अर्थ नव्हता. खूप दूर प्रवास करायचा होता. त्यामुळे मी कसलाही वेळ न घालवता थेट गाडीकडे निघालो. समोर आपली गाडी आहे. तर आपण निघूयात. क्लायंटने आपल्याला 7 वाजता तिथे बोलवलेलं आहे. तर आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये निघावं लागणार आता. आज आपण निघालो आहोत एका वेडिंग शूटसाठी. तर फोटोग्राफर हा नक्कीच तत्पर असतो तुमच्या शुभ कार्यातील आनंदी क्षण टिपण्यासाठी. तर वेळेच्या अगोदर पोहोचणं हे फार महत्वाचं असतं, कारण तुमच्या कार्याची सुरुवात कुठून होते तिथपासून ते तुमचं कार्य संपेपर्यंत तुमच्या छोट्या छोट्या आठवणी जपून ठेवण्यासाठी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर हे दोघेही सतत कार्यरत असतात. तर कशी असते फोटोग्राफरची लाईफ ते तुम्ही आज अनुभवाल. चला, आपण आपली गाडी इथेच लावणार आहोत आणि मित्र आलेला आहे मला नेण्यासाठी. तर आपण आता त्याच्या गाडीमध्ये इथून पुढचा प्रवास आपण त्याच्या गाडीतच करणार आहोत. आपण दोघंच आहेत का? अच्छा, तिघ जण पुढे गेलेत ना. लाईट्स. तर हा आहे आपला मित्र साहिल फोटोग्राफर. काय बाबा एवढा लेट का केला? अर्धा तास झाला वाट पाहतोय. एडिट करत होतो, 2 वाजता झोपलो रात्री हो. तर ही आहे फोटोग्राफरची लाईफ. संध्याकाळी कितीही लेट आलो तरी संध्याकाळी आल्यानंतर डेटा कॉपी करणं. त्यानंतर कसं असतं की प्रोग्राम झाल्यानंतर प्रत्येकाला क्युरियोसिटी असते की आज आमचं शूट झालंय, तर आम्हाला कमीत कमी स्टेटसला टाकण्यासाठी रील तरी भेटावी. तर फोटोग्राफरची लाईफच अशी आहे की संध्याकाळी लेट. आता तो 2 वाजता झोपलाय, त्यानंतर 3 वाजता उठून रेडी होऊन 4 वाजेपर्यंत तो परत मला पिक करायला आलाय. इथून आमची जर्नी 3 तासाची. 3 तास प्रवास केल्यानंतर तिथे जाऊन पुन्हा कॅमेरा घेऊन उभं राहायचंय, दिवसभर शूट करायचंय, संध्याकाळपर्यंत सगळं रॅपअप करून पुन्हा घरी आल्यानंतर सेम तीच जर्नी आहे. उद्या परत नवीन शेड्यूल, नवीन दिवस. अडीच ते 3 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली मित्राच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचल्याबरोबर मित्राने पोहे आणि चहाचं नियोजन अगोदरच उत्तम पद्धतीने करून ठेवलेलं होतं. हाकेच्या अंतरावरच क्लायंटचं घर असल्याकारणाने आम्ही जास्त वेळ न घालवता लगेचच क्लायंटच्या घरी निघालो. तर आपल्याला जायचं आहे त्या घराकडे. ए बाबा चालणार रे, तुम्ही गाडीत अन्नदात्याचे तर आता मी ट्रिप मारणार आहे. ट्रिपल एक पाहणार आहे. हे आहे आजच्या नवरदेवाचं घर. नवरदेवाची गाडीही सजून रेडी झालेली आहे. तर पण हात बाहेर काढा, झाला पटापटा पटापटा. आमचे सज्ज झालेले कलर काढून जास्त वेळ न घालवता मीही माझा कॅमेरा रेडी करून घेतला. नवरदेवाचं घरचं शूट केल्यानंतर नजीकच असलेल्या कार्यालयामध्ये आम्ही लगेचच पोहोचलो. कार्यालयात पोहोचल्याबरोबर पाहुण्यांच्या गाठीभेटी चालू झाल्या.
ट्रेडिशनल फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर यांनी भेटीगाठींचा शूट घेत असतानाच मी आणि आमचे कुशल छायाचित्रकार कुणाल सर आम्ही दोघांनी मिळून कपलचं फोटो आणि व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली. आत्ताच एंगेजमेंटचा प्रोग्राम उरकलाय, कपल शूट केलेलं आहे आणि आता एक 10 मिनिटांमध्ये हळदीचा प्रोग्राम चालू होणार. इजी एंगेज असं द्यावं प्रश्न सेंडीमुळे आहे ना सुरुवातीच्या ब्राईडचे फोटो नाही भेटले तुझ्या मला काय बास्कर म्हणते घेतले त्यांनी फोटो घेतले त्यांनी कोणी घेतलं? मी नाही, सेम पोज देत होता. घेतले सेम पोज देत होता. 2 प्रोग्रामच्या मध्ये जेव्हा कपल ड्रेस चेंजिंगसाठी जातं त्याच वेळेस थोडाफार वेळ हा विश्रांतीसाठी फोटोग्राफरला भेटत असतो. पुढच्या 10 मिनिटांमध्ये कपल ड्रेस चेंज करून आल्यानंतर आम्ही लगेचच कपल शूट करायला सुरुवात केली. असा कसं पण फिरतो घेऊन टाकतो हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू चॅनल. या अंगणात हा, थोड्या दिवसात आपल्याला अजून एक ब्लॉगर ऍड होणार आहे. नवीन महाराष्ट्राला एक नवीन ब्लॉगर भेटतोय. एक व्हिडिओ बनवणं पण करेल माझी गाडी सोडा. एक ब्लॉगर आहे आपल्याकडं, खूप जुना ब्लॉगर आहे, बारामतीचा ब्लॉगर आहे. सध्या तो पुण्यामध्ये बारामतीचा ब्लॉगर आहे. ब्लॉगर प्रसाद गावडे पाटील हे त्यांचे खास मित्र लहानपणीचे, ते पण ब्लॉगर होते लहानपणी. आता त्यांनी बंद केले. एंगेजमेंटचं शूट झाल्यानंतर कपलच्या हळदीच्या शूटची आम्ही तयारी चालू केली. जेव्हा आम्ही खेडेगावामध्ये शूट करतो त्यावेळी लोकांना समजून सांगणं थोडंसं कठीणच होऊन जातं. प्रत्येक कार्यक्रमात असे एकतरी काका आम्हाला भेटतात. कपलला एकमेकाला हळदी लावायला सांगून पुढच्या प्रोग्रामसाठी त्यांना रेडी होण्यासाठी पाठवून दिले. आज सकाळपासूनच सतत चालू असणाऱ्या पावसामुळे आलेले सर्व पाहुणे कार्यालयातच बसून होते. कपल पुढच्या प्रोग्रामसाठी रेडी होण्यासाठी गेल्यामुळे आम्हाला जेवणासाठी थोडासा वेळ भेटला होता, परंतु जेवणाचा हॉल हा कार्यालयापासून थोडासा दूर असल्यामुळे आम्हाला पावसातच भिजत त्या हॉलमध्ये जावं लागला. आम्ही जेवण करून येईपर्यंत नवरदेव रेडी होऊन देवदर्शनासाठी निघूनही गेला होता. बाहेर सुरू असणाऱ्या सततच्या पावसामुळे जास्त वेळ न घालवता ब्राह्मण काकांनी लगेचच वरमालेला सुरुवात केली. आपला फोटो दाखव ब्लॉग मध्ये फोटो दाखव. वरमाला झाल्यानंतर विधीसाठी ड्रेस चेंज करणार असल्या कारणाने वरमालेसाठी घातलेल्या ड्रेसवरती आम्ही कपल शूट करून घेतला. पुढच्या 10 मिनिटात कपल ड्रेस चेंज करून आलं आणि ब्राह्मण काकांनी वेळ न घालवता लगेचच विधीला सुरुवात केली. शेवटी सिंदूर भरण्याच्या कार्यक्रमासोबत आमच्या शूटचा शेवट झाला. नवरा आणि नवरीची बिदाई झाल्यानंतर आम्ही सर्व फोटोग्राफर घरी परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात असताना चुलीवरचा वडापाव या युनिक नावाचं हॉटेल आम्हाला दिसलं. चला वडापाव खायचा आपल्याला, चुलीवरचा वडापाव खायचा आपल्याला. आणि आम्ही निघालो चुलीवरच्या वडापावची टेस्ट करण्यासाठी. आमचा वडापाव तयार होऊन येईपर्यंत आमचे अपोजिट फोटोग्राफर किरण जाधव आणि त्यांचे सहकारी आम्हाला जॉईन झाले. अपोजिट फोटोग्राफर असून सुद्धा किरण जाधव आणि त्यांच्या सहकार्याने आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम केलं. म्हणजे आम्हाला असं वाटलंही नाही की ते आमच्या अपोजिट काम करतात. कपलकडच्या दोन्ही फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरांनी मिळून काम केलं तर कामाचा आउटपुटही तेवढाच छान येतो. शेवटी चुलीवरच्या वडापावला बाय बाय करून आम्ही घराकडे निघालो. शेवटी साहिल आणि मित्राला अलविदा करून मी घरी यायला निघालो.
तर आपली मित्रमंडळी आपल्याला सोडून गेलेले आहेत आता आणि आपण निघालो आहोत आपली गाडी घेऊन घराच्या दिशेने. फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत. आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. भेटूया उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.